गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी ज्या आहेत वाढत चालल्यात। कारण की आपण जर पाहिलं सर्वप्रथम ही भेटीगाठीची मालिका सुरू झाली ती मराठी मेळाव्यापासून, मराठी माणसाच्या मेळाव्यापासून। स्वतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एका मंचावरती आपल्याला पाहायला मिळाले। त्यामध्ये मराठी माणसाला संबोधित करण्यासाठी ते कुठेतरी एकत्रित आले होते आणि एकंदरीत जो GR सरकारच्या माध्यमातून मागे घेण्यात आला त्या GRचा विजय कुठेतरी जो येतो त्या ठिकाणी साजरा करण्यात आला। त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी स्वतः राज ठाकरे हे मातोश्रीला गेले। 25 वर्षांनंतर राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जे ते पाऊल ठेवलं, बाळासाहेबांच्या खोलीमध्ये गेले, त्यांचं दर्शन घेतलं, त्यांना अभिवादन केलं। परंतु आज जर आपण पाहिलं तर राज ठाकरे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सव जो येतो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आणि त्याच गणेश उत्सवाला भेट देण्यासाठी आज उद्धव ठाकरे यांचं कुटुंब देखील या ठिकाणी जे ते उपस्थित असणार आहे। आणि एकंदरीत आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे ह्या आतमध्ये गेले आहेत। आपण जर पाहिलं तर या कुटुंबामध्ये गेल्या 25 वर्षांपासून ज्या काही म्हणजे एकंदरीत ज्या काही नाराजी होती ती विसरून आता दोन्ही कुटुंब पुन्हा एकदा एकत्र जे ते येताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर 25 वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या पक्षाची स्थापना केल्यानंतर हा संपूर्ण एकत्रित कौटुंबिक सोहळा जो आहे तो पहिल्यांदा पार पडताना पाहायला मिळतोय। आतमध्ये आता दोन्ही कुटुंबातील सदस्य जे ते उपस्थित आहेत। त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, त्याचबरोबर आदित्य ठाकरे आहेत युवासेना प्रमुख, त्यानंतर रश्मी ठाकरे जे आहेत त्या आतमध्ये आहेत। राज ठाकरे यांच्या कुटुंबातून अमित ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत, अमित ठाकरेंच्या पत्नी आहेत, त्याचबरोबर शर्मिला ठाकरे आहेत। ह्या संपूर्ण कुटुंब आहे, त्याचबरोबर काही मित्रपरिवार देखील आतमध्ये जे ते गणरायाच्या दर्शनासाठी गेलेला आहे आणि एकंदरीत कौटुंबिक भेट जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते। जेवणाची व्यवस्था देखील आतमध्ये आहे, त्या म्हणजे त्याचाच अर्थ म्हणजे संपूर्ण कुटुंब जे ते जेवूनच बाहेर पडणार आहे। त्यावेळी ते आपल्याशी काय संवाद साधते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु एक मुख्य गोष्ट जर आपण पाहिली तर 25 वर्षांच्या या संपूर्ण नाराजीनंतर आता ठाकरे कुटुंब कुठेतरी एकत्र येते आणि त्यामधूनच कुठेतरी निवडणुका देखील ज्या आहेत त्या तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये, आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत आणि ठाकरे कुटुंब एकंदरीत ठाकरे बंधू हे जे ते एकत्रित या संपूर्ण निवडणुका ज्या आहेत त्या लढवतील असं जे ते सांगण्यात येत आहे। कारण की मोठ्या प्रमाणामध्ये जो काही दोन्ही पक्षांचा तोटा झालेला आहे, तोटाच म्हणणार आहे मी, कारण की ज्या काही स्टेजवरती दोन्ही पक्ष आहेत असं नाही म्हणता येणार की एकदम फुल क्लिअर स्टेज आहे आणि खूप चांगल्या परिस्थितीमध्ये दोन्ही पक्ष आहेत। त्याचमुळे दोन्ही पक्षांना नवी उभारी देण्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत। त्याचमुळे या दोन्ही पक्षांना नव्याने उभारी मिळणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिका हा जो येतो ठाकरेंच्या वर्चस्वाचा जो येतो प्रश्न आहे आणि वर्चस्वाची लढाई म्हटली तरी काही वावगं ठरणार नाही। कारण की गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवरती एक हाती सत्ता जी आहे ती ठाकरेंची आहे। परंतु यंदा जर आपण पाहिलं तर महायुतीचं बळ कुठेतरी बळकट वाटत आहे आणि त्याचमुळे कुठेतरी ठाकरे बंधूंची ही युती झाली तर महापालिका देखील निवडून येतील का, आणि जर ही युती कायम राहिली तर मुंबईमध्येच काही तर महाराष्ट्रामध्ये देखील एक वेगळा राजकीय जो येतो भाग जो येतो नवा तयार होऊ शकतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। परंतु अद्याप आपण जर पाहिलं तर एक वेगळा विषय देखील या ठिकाणी उपस्थित करावासा वाटतोय, तोच म्हणजे जेव्हा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली तेव्हा काही दिवसांनंतर राज ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आपल्याला पाहायला मिळाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला राज ठाकरे जे ते वारंवार जाताना पाहायला मिळाले। त्याचमुळे त्यांनी अनेकदा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भेट घेतल्यानंतर अनेकदा माध्यमांशी संवाद देखील साधला। कशा संदर्भात ते भेट घेत आहेत ते देखील सांगितलं, त्यांनी कशा संदर्भात भेट घेतली ते देखील सांगितलं। परंतु त्या भेटीमध्ये नेमक्या काय चर्चा झाल्या हे त्यांनी जे ते संपूर्ण आता सांगितलं नसेल, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील काही बोलण्यात आलं असेल, ते देखील ते सांगितलं असेल, हे असं काही म्हणजे कळून येणार नाही। परंतु आता जी भेट झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबाची, त्याचा जो आहे तो वेगळाच आनंद जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये जो आहे तो पाहायला मिळतोय। कारण की अनेक वर्षांनंतर दोन्ही कुटुंब
कुटुंब जे ते एकत्र आलेले आहेत आणि शिवतीर्थावरती एकंदरीत हे दोन्ही कुटुंब पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर येण्याचं कारण आणि एक निमित्त ठरलं ते म्हणजे गणेश उत्सव आणि गणरायाच्या आशीर्वादाने आपण जर पाहिलं तर आता स्वतः ठाकरेंचं कुटुंब म्हणजे अनेकदा अनेक नेत्यांकडून म्हणजे ठाकरेंचे नेते असतील, त्याचबरोबर राज ठाकरेंचे नेते असतील, स्वतः बाळा नांदगावकर जे राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत ते स्वतः म्हणायचे की बाळासाहेब मला फक्त एकच म्हणायचे की ह्या दोघांना एकत्र आण आणि स्वतः बाळा नांदगावकर हे देखील म्हणाले बाळासाहेबांना की माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी नक्कीच करायला तयार आहे। अगदी हे संपूर्ण शब्द बोलताना बाळा नांदगावकर यांच्या डोळ्यातून पाणी आलं, त्यांना अश्रू अनावर झाले। परंतु आत्ता जर आपण पाहिलं तर तो क्षण जो आहे तो येऊन ठेपलेला आहे। स्वतः राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, संपूर्ण कुटुंब त्यांचं या ठिकाणी आतमध्ये आपल्याला असताना पाहायला मिळतंय। यावेळी नेमकी काय चर्चा होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कौटुंबिक चर्चा झाली तर त्या संदर्भात ते बाहेर येऊन संवाद नाही साधणार, परंतु काही राजकीय जर चर्चा झाल्या तर त्या चर्चांमध्ये नेमकं काय बाहेर येतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। परंतु अद्याप आत्ताची जी आपण दृश्य पाहिली तर सध्या शिवतीर्थावरती आपण आहोत आणि शिवतीर्थावरून आपण सर्व हे लाईव्ह दृश्य जे ते पाहत आहोत कशा पद्धतीने जे ते संपूर्णतः ठाकरेंचं कुटुंब तुम्ही ठेवताय का? ठेव थोडा वेळ ठेवतो नको रे आपण हा पण आहे थोड्या वेळ आता आपण जर पाहिलं तर आतमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचे काही पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर संजय राऊत देखील या संपूर्ण म्हणजे गणरायाचे दर्शन करण्यासाठी येतील अशी जी आहे ती माहिती मिळालेली आहे। त्याचमुळे ते कधी येतील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सध्याची आपण ही शिवतीर्थाच्या आतली परिस्थिती पाहत आहोत, नेमक्या काय हालचाली घडत आहेत ते आपण पाहत आहोत, कारण की दोन्ही ठाकरे कुटुंब हे अशा पद्धतीने पहिल्यांदाच एकत्रित आलेला आहे आणि नेमकी यावेळी काय नेमकी भावना आहे त्यांची ते भावना व्यक्त करणार का? एकंदरीत रश्मी ठाकरे असतील, शर्मिला ठाकरे असतील, या काही संवाद साधतील का? किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील हे काही संवाद साधतील का? हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सध्या गाडीच आपल्याला जी ती पार्किंगमध्ये आहे हे दिसत आहे। काही वेळापूर्वीच म्हणजे आता फार 1 तास झाला असेल आणि या 1 तासाच्या भेटीमध्ये नेमकं काय काय घडतंय हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। आणि सध्या आपण जर पाहिलं तर ही दृश्य आपण शिवतीर्थाच्या पार्किंगमधली पाहत आहोत। शिवतीर्थाचा गेट आपल्याला समोर दिसतोय, त्या गेटवरतून ही सर्व दृश्य आपण पाहत आहोत। तो बॅक गेट आहे, बॅक गेटवरती गाडी पार्क झालेली आपल्याला पाहायला मिळते। काही पदाधिकारी आहेत, काही कार्यकर्ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यावेळी नेमकी काय चर्चा होते आणि चर्चेनंतर जेव्हा ठाकरे कुटुंब बाहेर येते तेव्हा ते काय संवाद साधेल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। परंतु सध्याची ही आपण सर्व दृश्य जर पाहिली तर शिवतीर्थावरून लाईव्ह पाहत आहोत। आतली परिस्थिती सध्याची काय आहे, कोण आतमध्ये येतं आहे, कोण बाहेर जातं आहे हे आपण सध्या पाहत आहोत। परंतु काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे ह्या आतमध्ये आलेल्या आहेत। एकंदरीत संपूर्णतः आजचा केंद्रबिंदू बनलेली ही एक ऐतिहासिक भेट म्हणता येईल, कारण की एकंदरीत आपण जर पाहिलं एक ऐतिहासिक भेट म्हटलं तर ही काही वावगं ठरणार नाही। एक ऐतिहासिक भेट म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण की आपण जर पाहिलं तर गेल्या 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब जे ते एकत्र आलेलं आहे आणि या भेटीमध्ये नेमकं काय घडतंय, काय नेमका संवाद साधला जातोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कौटुंबिक चर्चाच होत आहेत की काही राजकीय चर्चा देखील होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल, कारण की
मोठ्या प्रमाणात चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या की दोन्ही ठाकरे कुटुंब जेव्हा एकत्र येईल तेव्हा काय नेमकं दृश्य असेल, दोन्ही कुटुंबाच्या काय भावना असतील, त्या भावना आपल्याला आज कुठेतरी पाहायला मिळतील का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. सध्याची ही आपण शिवतीर्थामधली ही संपूर्ण लाईव्ह जे ते अपडेट पाहत आहोत, लाईव्ह दृश्य पाहत आहोत. बाहेर जर आपण पाहिलं तर संपूर्णतः उद्धव ठाकरेंचा ताफा हा तैनात करण्यात आलेला आहे. कधीही ते बाहेर येऊ शकतील असे जे ते संपूर्णतः आदेश आता जे ते देण्यात आलेले आहेत. एकंदरीत जेवणाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर ते बाहेर निघतील असं सांगण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. परंतु सध्या आपण जर पाहिलं तर हा ताफा संपूर्णतः उद्धव ठाकरेंचा आपल्याला ह्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे. सगळ्यांना माहिती आहे की गणपती येत असतो गेली काही वर्ष आणि त्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी अनेक लोक येत असतात. त्यापैकी एक या नात्याने आज उद्धवसाहेब ठाकरे हे सुद्धा कुटुंबासह आज आलेले होते आणि त्याच वेळेला कुटुंबाचे इतरही सगळे जे नातेवाईक आहेत तेही मोठ्या संख्येने. त्यामुळे एका अर्थाने ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंबियांचं एक एकत्र येण्याची संधी सगळ्यांनी साधली आणि अतिशय वातावरणामध्ये, कौटुंबिक वातावरणामध्ये सगळ्यांचं एकत्र भोजन सुद्धा आज गणेश उत्सवाच्या निमित्ताने हे चांगली गोष्ट. दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढते. कार्यक्रमाला कौटुंबिक कार्यक्रमाची वाढी दिसतात. प्रश्न होतो की राजकीय निवडणुका तोंडावर राजकीयदृष्ट्या एकत्र येणार किंवा नाही याचं उत्तर मी देणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे त्याचं उत्तर त्यांच्याकडून तुम्हाला घ्यावं लागेल. पण एक मात्र नक्की की गेली काही वर्ष त्याची काही फारशा गाठीभेटी किंवा त्या या निमित्ताने झालेल्या आहेत. तरी कौटुंबिक जवळीक वाढवायला लागते. यापर्यंत कुठल्याही राजकीय भाष्य करणार कार्यकर्त्यांची जवळीक नाही. याचं उत्तर नुसतं तसं देता येणार नाही. शेवटी दोन वेगळे पक्ष आहेत. कार्यकर्ते राजकीय संस्कृती महाराष्ट्राची आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही पक्षासाठी शत्रुत्व असावं असं काही आवश्यक आहे. आणि थोडंसं ते होतं की वरती थोडीशी कौटुंबिक लेवल दिसल्या तर कार्यकर्ते ओळख होते. पण काही राजकीय अद्वैत आता काढणे थोडंसं घ्यायचं. उद्धव ठाकरे आलेले असताना आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे देखील राष्ट्रवादीच्या घरी येणार आहेत असं समजतं. अजूनपर्यंत वेळ किंवा असं काही कळलेलं नाहीये. अनेकांना आमंत्रण देण्यात आलेली आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये सगळेजण एकमेकांकडे दर्शनासाठी जात असतात. निमंत्रण असंख्य लोकांना दिली गेलेली आहे. त्यामुळे ते कुठल्या वेळेला कारण सगळ्यांच्या घरी स्वतःच्या घरी सुद्धा गणपती असतात. त्यामुळे ते कधी येणार आहेत काय अशी माहिती मिळेल तशी तुम्हाला अर्थातच कळवण्यात येईल. उद्धव ठाकरे हे आज राज ठाकरे यांच्या घरी आले याबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की गणपती बाप्पांनी त्यांना सुबुद्धी दिलेली आहे आणि दोन्ही बंधूंनी एकत्रित राहावं अशी सुबुद्धी सुद्धा बाप्पा त्यांना देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आशीर्वाद सगळ्यांनाच मिळते. चांगली गोष्ट आहे. काही दोन्ही बंधूंमध्ये काही वेगळी विशिष्ट अशी बैठक नाही. आता तरी असे काही सगळे संपूर्ण कुटुंब तुम्हाला सांगितलं की साहेबांचं उद्धव साहेबांचं कुटुंब घडत नाही. त्यांचे इतर नातेवाईक सुद्धा सगळे आज मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि एका अर्थाने सगळ्यांचं स्नेहसंमेलन सारखं वातावरण आतमध्ये होतं. त्यामुळे तिथे राजकीय चर्चा तरी कुठली झाली असल्यास मला कल्पना नाही. घरातलं सगळ्यात छोटा ठाकरे म्हणजे कियान ठाकरे याची काय रिॲक्शन किंवा त्याला कोणी कडेवर घेतलं का, त्याच्याशी कोणी गप्पा मारल्यात का? सर गिरगावामध्ये बॅनर लागलेले आहेत आणि ही ठाकरे ब्रँड सरकार म्हणून स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडच सरकारमध्ये असावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. नाहीये आणि याच्यावर मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेली आहे कौटुंबिक एक भेट आणि स्नेहसंमेलन सारखंच त्याला एक स्वरूप आलं तर मोठ्या संख्येने सगळे नातेवाईक या पलीकडे कुठलंही राजकारण त्याच्यामध्ये त्या दृष्टीने बघणं मला वाटते. ही संपूर्ण ऐतिहासिक भेट होते आणि या भेटीमध्ये नेमकं काय घडतंय हे आपल्याला
तेच पाहणं जे आहे ते फार महत्त्वाचं असणार आहे आणि या भेटी दरम्यान नेमक्या काय या दोघांमध्ये म्हणजे दोन नेत्यांमध्ये नेमक्या काय चर्चा होत आहेत ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण की कौटुंबिक भेट असली तरी एकंदरीत राजकीय चर्चा या दोघांमध्ये काही होते का आणि या राजकीय चर्चेमध्ये नेमकी युती संदर्भात काय चर्चा होते का हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याचमधून जेव्हा ही संपूर्ण भेट झाली होते आणि या भेटीनंतर दोन्ही ठाकरे कुटुंबातील कोण सदस्य काही संवाद साधणार का आपल्यासोबत ते देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.